येईल का जुळून नाते? तिला वेगळी तयार कर, तिला कोणीच ओळखता कामा नये, प्रकाशने युक्ती सुचवली. इथून पुढे शिवला स्वतः जायला हवं होतं तिथे. समजवायला मितालीही नव्हती. दिव्याला आता ऐकून धक्का बसेल माहित होतं त्याला. हळूहळू दिव्या आदित्यला लाईक करू लागली होती. सकाळी गेल्यापासून एक कॉलही करता आला नव्हता की समोरून कोणी कॉल केला नव्हता, म्हणून दिव्या वाट बघत होती. आज शिवच्या घरात फिरून बघत होती. गॅलरीत जाऊन खालचा नजारा बघत होती. समोरच समुद्र होता. दूर दूर डोंगर दिसत होते. अंगाला वारा घासून आत येत होता. दुपार टळून आता सूर्य परतीकडे लागला होता आणि ती गोंडस कोवळी उन्ह अंगाला स्पर्श करत होती. दिव्याला ते कोवळं ऊन छान वाटत होतं. तिला हाजबास नव्हताच काही. सकाळी आदित्य गेला तेव्हा थोडंसं अस्वस्थ वाटलं तिला, पण आपण एकटेच आहोत म्हणून असेल असं समजावलं होतं तिने स्वतःच्या मनाला. नुसतं आठवण काढत बसण्यापेक्षा थोडं घरात फिरून बघू हा विचार करूनच ती फिरत होती. ओपन विंडो पाशी आल्यावर मात्र तिला खाली बघायचा मोह आवरला नाही आणि ती गॅलरीत गेली. ती तिथे बघण्यात मग्न होती की शिव आला मागून. दिव्या मॅडम, इथे काय बघताय? तिला खाली वाकून बघताना बघून शिवने विचारलं. तशी दिव्या मागे वळली. अरे शिव सर, तुम्ही आला? मला मोबाईल द्या, मला मितालीशी बोलू दे, दिव्या लगेच म्हणाली. कारण परत काही काम करून शिव निघून गेला तर? शिवने मोबाईल लॉक उघडून दिव्याच्या हातात मोबाईल दिला. मितालीचा नंबर दिव्याच्या पाठ होता, त्यामुळे टाईप करून लगेच तिने मितालीला कॉल केला. हॅलो, मिताली म्हणाली. मी तू, दिव्या उत्साहात म्हणाली. पण मिताली इकडून नाव घेऊ शकत नव्हती. तिने बेडरूमचा दरवाजा लॉक केला. मोबाईलचा आवाज अजून हळू केला. हा बोल, मिताली म्हणाली. हा बोल, काय कशी आहेस तू? तुला मी खूप मिस करते. एकतर इथून कॉलही करता येत नाही तुला, काय करायचं? दिव्या थोडा लटका राग दाखवत म्हणाले. मीही खूप मिस करते, मिताली हळू आवाजात म्हणाली. मी तू हळू का बोलत आहेस? दिव्या म्हणाली. अगं ती अंकिता आहे ना, ती इथलं सगळं जाऊन आदित्यच्या मॉमला सांगते, म्हणून मी हळू बोलते, मिताली इकडून बोलत होती. आता दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. शिवला तर दोघी विसरून गेल्या होत्या. जेव्हा मितालीने शिवचा कॉल बघितला तेव्हा तिला खरंतर राग आला होता, सकाळी तो नीट बोलला नाही म्हणून. पण जेव्हा दिव्याचा आवाज ऐकला तेव्हा ती तर शिवला पार विसरून गेली आणि दिव्या तर आपलाच मोबाईल असल्यासारखं मितालीशी बोलत होती. शिव आता दिव्याला कसं सांगायचं, आदित्यबद्दल ऐकून कशी रिॲक्ट करेल काय माहीत, ह्या विचारात अडकला होता. त्याने तिला घालण्यासाठी वेगळे कपडेही आणले होते, जे तिचं पूर्ण अंग झाकून घेतील. तिला कोणीच दिव्या म्हणून ओळखू शकणार नाही, जे की एकदमच नवीनच होते. तोंडाला स्कार्फ बांधायला सांगणार होता. पण दिव्याला कुठून सांगायला सुरुवात करायची हेच त्याला कळत नव्हतं. जर तिला तयार करून डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं तर घाबरेल का? पण मला तिला इथे एकट्याला सावरताही येणार नाही. तो विचार करत असतानाच दिव्याचं बोलून झालं तसं तिने फोन आणून शिवकडे दिला. आदित्य सरांना लावून द्या ना कॉल, दिव्या असं अचानक म्हणाली आणि शिवला थंडी वाजल्याचं फील आला. तो 2 सेकंद एकदम ब्लँक झाला. शिव सर, दिव्याने शिवला आवाज दिला. सांगून टाकू का? शिव दिव्याकडे बघून विचार करत होता. शिव सर, दिव्याने पुन्हा आवाज दिला, कारण ती घाबरली होती. शिव सर आपल्याला असे का बघत आहेत?
हे तिला कळेना. हं? शिवही गडबडला. सॉरी. दिव्या मॅडम, जर आदित्य सरांचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही काय कराल? शिवने विचारलं. अंदाज घेण्यासाठी त्याची धडपड चालली होती, पण शिवचा प्रश्न ऐकून दिव्या एकदम शांतच झाली. शिव सर, खरं सांगा, काय झालंय त्यांना? दिव्या तिथल्या खुर्चीचा आधार घेत खालीच बसली. तिला हे ऐकून सुद्धा हृदयात धडधड झाली आणि भीती निर्माण झाली एकदम. दिव्या मॅडम, तुम्ही असे हातपाय गाळू नका. मी तुमचा आधार मिळावा म्हणून आलोय, कोणाला काहीच माहित नाही. शिव म्हणाला. तशी दिव्याने मान हलवली. एक मोठा श्वास घेत तिने सावरलं स्वतःला. आपली आता आदित्यला गरज आहे हे मनातून जाणलं तिने आणि ती लगेच उठली. मला त्यांच्या जवळ घेऊन चला, माझी या क्षणी त्यांना गरज आहे. असं म्हणत ती ड्रेस घालायला जात होती तर शिवने तिला त्याने आणलेला ड्रेस दिला. दिव्या मॅडम, हा घाला ड्रेस, तुम्हाला कोणीच ओळखायला नको म्हणून. आपल्याला काळजी घ्यावी लागणार. तोंडाला स्कार्फ बांधा. अंगभर असणारा ड्रेस आणि स्कार्फ, मग कोण ओळखणार होतं? शिव आणि दिव्या लिफ्ट मधून खाली आले. आता ड्रायव्हर काका नव्हते, कारण कोणीतरी त्यांना मारून गाडीच्या डिक्कीत ठेवलं होतं. नंतर ते गाडी बघताना पोलिसांच्या लक्षात आलं होतं. शिवने आदित्यच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये दिले होते. त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली होती. बाकी काकांचं कुटुंब तसं सेटल होतं, कारण आदित्य काकांना पगार चांगला देत होता. पण माणसाची भरपाई नाही ना करून देता येत. काकांसारखा ड्रायव्हर गमावल्याचं दुःख आदित्यला होणार होतं यात शंकाच नव्हती. त्याची जोडलेली माणसं त्याला अशी अचानक सोडून गेली तर तो जेव्हा शुद्धीत येईल तेव्हा त्याला वाईट वाटणारच होतं. हे ड्रायव्हर काका त्याने जेव्हापासून कंपनी जॉईन केली तेव्हापासून त्याच्यासोबत होते. त्यांचं असं काही होईल ध्यानीमनीही नव्हतं. शिवने तुकारामला बोलवलं आणि दोघेही हॉस्पिटलला निघाले. आज दुसरी गाडी होती. दिव्या मॅडम, तुम्ही घाबरू नका, शिव म्हणाला. शिव सर, खूप लागलंय का? दिव्याने विचारलं, कारण तिला आदित्य कसा असेल सध्या हे अंदाज लावता येत नव्हतं. दिव्या मॅडम, आदित्य सर शुद्धीत नाही, त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. डॉक्टर अजून काहीच खात्री देत नाही, म्हणून आदित्यच्या डॅडनी तुम्हाला आणायला सांगितलंय मला, शिव बोलला. डॅड आहेत तिथे? दिव्या नकळत डॅड म्हणाली होती आणि हे तिच्या लक्षातही आलं नव्हतं. हो, शिव म्हणाला. ठीक आहे, कोणीतरी आहे ना मोठं जबाबदार माणूस. मला ना भीती वाटते, दिव्या हातावर हात चोळत म्हणाले. मनाची अस्वस्थता ती दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पोचू आता आपण, तुम्ही धीर राहा, म्हणजे तुम्हाला सांभाळायची गरज पडणार नाही. शिव दिव्याची मनस्थिती बनवत होता. म्हणजे तिथे गेल्यावर आदित्यला बघून त्याला धक्का नाही बसणार, त्या आधीच मनातून स्ट्रॉंग राहतील असा त्याचा विचार होता. मोबाईल मधला एक फोटो आदित्यचा दिव्याला दाखवला. तशी दिव्या खरं तर घाबरली. एवढं लागले? तो फोटो बघून दिव्याला रडूच आलं. हो, म्हणूनच आधी फोटो दाखवला तुम्हाला, तुम्ही मनाची तयारी ठेवा, शिव म्हणाला. दिव्या रडतच होती. तिला थोडा वेळ रडू दिल्यावर शिवने तिला पाणी दिलं. दिव्या मॅडम, आता पोचलोय आपण, तुम्ही डोळे पुसा आणि स्वतःला सावरा. आपली आदित्य सरांना जास्त गरज आहे, शिव म्हणाला. तशी दिव्याने मान हलवली आणि डोळे पुसले. शिवने दरवाजा उघडला.
आणि दिव्याखाली उतरली. स्वतःच्या मनाला खूपदा समजावत होते, परत झालं, आधीच शिवने तिला फोटो दाखवला, नाहीतर प्रत्यक्ष आदित्यला बघून ओरडलीच असती ती. धक्का बसलाच असता, कारण लागलं म्हणजे तिने एवढं लागलं असेल असं इमॅजिनच केलं नव्हतं. जसजशी लिफ्ट वर जाऊ लागली तशी दिव्याची बेचैनी वाढत गेली. लिफ्ट थांबली, शिव बाहेर गेला तरी दिव्या उभीच होती. ती आपल्या विचारातच हरवली होती. दिव्या मॅडम बाहेर या, शिव म्हणाला तशी ती बाहेर आली. आदित्य होता. तिथे जाताना पाय लटपट करत आहेत असं जाणवलं तिला. किती धीट व्हायचं म्हटलं तरी एवढीही ती काही धीट नव्हती. तिच्या डोळ्यातून आदित्यला बघायच्या आधीच पाणी वाहू लागलं. काही तिच्या कंट्रोलमध्ये नाही असं वाटू लागलं. ती मागेच थांबली. शिव पुन्हा आला. दिव्या मॅडम, तुम्ही जसं रडत बसलात तर जो विश्वास आदित्यचे डॅड तुमच्यावर ठेवून वाट बघत आहे त्याचं काय? आपल्याला रडायला वेळ नाही. सगळ्यात जास्त आदित्य सरांना तुमची गरज आहे, शिवने समजावत म्हणाला. दिव्याने आता शिवसोबत आदित्यच्या वॉर्डमध्ये पाय ठेवला, पण सगळी जमीन फिरायला लागली. त्याने आधारासाठी दरवाजा पकडला, पण काहीच कळलं नाही. तिला सहनच झालं नाही ते बघून. तिने तर आपण धीट राहायचं किती ठरवलं होतं, पण इथे नेमकं काय झालं तिलाही कळलं नाही. तिला पडलेलं बघितलं आणि आदित्यचे डॅड लगेच उठले. शिवही पटकन धावला तिच्याकडे. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवर वर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या इतर कथाही या चॅनलवर तुम्ही ऐकू शकता.